आज आपण पॉलिनॉमियल या प्रकरणामध्ये दोन थेरम पाहणार आहोत, रिमाइंडर थेरम आणि फॅक्टर थेरम। रिमाइंडर थेरम म्हणजे काय? बाकीचा सिद्धांत म्हणजे रिमाइंडर थेरम। दी पॉलिनॉमियल px एक बहुपदी आहे आणि त्या बहुपदीला एक साधिक एकने आपण भागलं तर याची विरुद्ध संख्या बाजूला घ्यायची, ती किंमत टाकायची, ती किंमत टाकल्यानंतर जे उत्तर येईल ते उत्तर म्हणजे बाकी, प्रत्यक्षात भागाकार करण्याची गरज नाही। इफ द पॉलिनॉमियल px is divided by x plus 1 then the remainder p of -1 means it is the same value of the polynomial p of x is known as the remainder theorem। जी प्लस याची विरुद्ध संख्या बाजूला टाकल्यानंतर जे उत्तर येतं ते उत्तर म्हणजे बाकी, याला म्हणतात रिमाइंडर थेरम। भागाकार करण्याची गरज नाही। इथे एक उदाहरण दिले पहा। हा डिव्हिडंड आहे, हा डिवायझर आहे, हा डिव्हिडंड आहे, यांचा भागाकार आपण केला नाही। या अधिक याची अपोजिट संख्या -1 ची अपोजिट संख्या 1 घेतली की याच्यामध्ये टाकली, एकाचा घन इथं 2, इथं -4 गुणिले 1 वजा 1 वजा 2 वजा 4 वजा 1 एकाला 1 दिला बरोबर किती -6। मग -6 आले म्हणजे रिमाइंडर किती आला? रिमाइंडर बाकी आली -6। म्हणजे काय केलं पहा, दिलेल्या बहुपदीमध्ये जो भाजक आहे, जी स्थिर संख्या आहे ही -1 होती तर अधिक एक किंमत टाकली, जे उत्तर येईल ते उत्तर म्हणजे काय? रिमाइंडर। रिमाइंडर या ठिकाणी -6 आलं। त्यानंतर आपणाला याच्यामध्ये दुसरं थेरम या ठिकाणी आपण पाहतोय आणि ते म्हणजे काय? फॅक्टर थेरम। सेम पद्धतीने किंमत टाकल्यानंतर बाकी जर 0 आली, इथं बाकी किती आली? -6, इथं बाकी किती आली? 0। बाकी जर 0 आली तर अवयव आहे, बाकी जर 0 आली नाही तर अवयव नाही। याचं उत्तर जर 0 आलं तर दॅट इज द फॅक्टर। x - 2 इज द फॅक्टर। पहा, px is the polynomial and a is the any real number, p of a is equal to 0, p of x is equal to 0, p of 2 is equal to 0 आलं म्हणून फॅक्टर आहे। then x - 1 is the factor of p of x। या ठिकाणी p of x तुम्हाला असं दिलेलं आहे, -2 ची अपोजिट साइड साइन घेतलं, -2 चा अपोजिट +2 2 क्यूब 2 स्क्वेअर -4 8 -4 4 -4 that is 8 8 -8 0। तुम्हाला दोन सिद्धांत काय कळले? पहिला आहे अवयव सिद्धांत, हा अवयव सिद्धांत आहे, हा शेष सिद्धांत आहे। याला मराठीत म्हणतात शेष सिद्धांत, रिमाइंडर थेरम। रिमाइंडर थेरम म्हणजे जो भाजक आहे ना, त्याच्या जो स्थिर संख्या आहे त्याची विरुद्ध संख्या ठेवून जी किंमत काढली ती किंमत म्हणजे रिमाइंडर। ही किंमत जर 0 आली तर अवयव आहे, त्याला म्हणतात फॅक्टर थेरम, अन्यथा अवयव नाही। अशा पद्धतीचा भाग आपण या ठिकाणी लगेच पाहणार आहोत आणि तो आहे उदाहरण संग्रह। कोणता आहे? या ठिकाणी 3.5। पटकन आपण 3.5 मधील गणित या ठिकाणी घेऊ। सगळी गणित शक्य नाही परंतु एवढी शक्य आहे तेवढी प्रॅक्टिस आहे। 3.5 मी उदाहरण काय लिहिणार नाही। फर्स्ट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल which is the polynomial p of x will be given 2x minus 2x cube plus 7। first, x is equal to 3, therefore p of x 2x minus 2x cube plus 7। जिथं x आहे तिथं फक्त किती ठेवायचं? 3। 2 गुणिले 3 वजा 2 गुणिले 3 चा घन प्लस 7 3 × 2 6 2 × 3 क्यूब 3 त्रिक 9 त्रिक 27 3 चा घन म्हणजे 3 वेळा गुणाकार 3 × 3 × 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 प्लस 7 6 आणि 7
यांची बेरीज केली किती आली या ठिकाणी 13 आली आणि 27 दुणे किती -54 आणि या दोघांची भिन्न चिन्ह असल्यामुळे वजाबाकी इथं आले 1 4 P of 3 संपलं. दुसरं उदाहरण यातलं विचारलेलं आहे x is equal to -1. P of x will be given here 2x minus 2x cube plus 7. P of -1 2 into -1 minus 2 into -1 cube plus 7 यांचा गुणाकार आला -2 गुणिले -1चा घन -1 अधिक 7 -2 अधिक 2 अधिक 7 -2 7 2 9 9 मधून 7 गेले खाली किती राहिले 9 तून 2 गेले खाली किती राहिले 7. P of -1 is equal to उत्तर आले या ठिकाणी 7. आता तिसरं उदाहरण तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. तिसरं उदाहरण आहे या ठिकाणी x is equal to 0. पटकन सोडवा. येथेचा पहा यामध्ये आपण x ची किंमत 0 P of x will be given here 2x minus 2x cube plus 7 P of 0 2 into 0 minus 2 into 0 cube plus 7 0 2 into 0 plus 7 0 minus 0 plus 7 P of 0 is equal to 7. शून्य असल्यामुळे उदाहरण अत्यंत सोपं आहे. या ठिकाणी 7 उत्तर आली. या पद्धतीचं या ठिकाणी आपण किमती काढल्या. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे अत्यंत सोपा भाग आहे पहा. प्रश्न किंमत टाकणे उत्तर काढणे. क्वेश्चन 2 then for each of the following polynomial find P of एकच उदाहरण आपण घेऊ P of 1 P of 0 and P of -2. We have to given first P of x is equal to x cube. P of 1 is equal to 1 cube is equal to 1. Then P of x is equal to x cube. P of 0 0 cube. P of 0 is equal to 0. Then P of x is equal to x cube. P of -2 cube is equal to 8. P of -2 is equal to 8. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या तीन किमती काढल्या. पुढचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. दुसरं उदाहरण आहे काय आहे एकच सोडूया. P of y square minus 2y plus 5 याची तीन उदाहरणं सोडवावी लागतील. पहिलं P of 1 घ्या. y च्या जागी 1 लिहिला. 1चा वर्ग 2 गुणिले 1 अधिक 5. 1चा वर्ग 1 वजा 2 अधिक 5. मग इथे राहिले वजा 1 अधिक 5. P of 1 is equal to 4. या ठिकाणी पहिल्याचं उत्तर या ठिकाणी 4 आलं. त्यानंतर P of y is equal to y square minus 2y plus 5. P of 0 is equal to 0 square 2 into 0 plus 5. 0 minus 0 plus 5. P of 0 is equal to 5. Then P of y is equal to y square minus 2y plus 5. Then P of -2 square 2 into -2 plus 5 वजा गुणाचा वर्ग 4 अधिक 4 वजा वजाचा गुणाकार अधिक 8 आणि 5 13 मायनस या ठिकाणी उत्तर
13 आलं. प्रश्न तिसरा आपण पाहणार आहोत या ठिकाणी. वेळ अत्यंत कमी असतो, वेगामध्ये आपल्याला जावं लागतं, परंतु तुमचं बारकाईने लक्ष असेल तर काय अवघड काम नाही. पहा क्वेश्चन तिसरा. इफ the value of polynomial, if the value of polynomial, which is the polynomial is q plus 2m plus a, is square for m is equal to 2, then find the value of a. Then find the value of a, which is the polynomial p of m q plus 2m plus a is square. याचं m ची किंमत 2 असताना उत्तर दिलेलं आहे. पहिल्यांदा आपण या ठिकाणी किंमत काढू. फॉर p of 2 is equal to 2q plus 2 into 2 plus a, 8 plus 4 plus a, 8 and 4 12. But p of 2 दोन किंमत असताना उत्तर किती? 12. मग p of 2 किती आहे? 12 plus a is equal to 12. Therefore, a is equal to 12 minus 12. Value of a is equal to 0. उदाहरणामध्ये ही किंमत 12 दिलेली आहे आणि आपण 12 plus a किंमत आली. 12 plus a is equal to 12. a is equal to 12 minus 12 is equal to 0. अशा पद्धतीचं तिसरं उदाहरण होतं. आता आपण पाहणार आहोत पुढचं उदाहरण पुस्तकामधून. पटकन पहा. उदाहरण क्रमांक 4 काय पहा. फॉर द पॉलिनॉमियल, फॉर द पॉलिनॉमियल mx square minus 2x plus 3, if p of minus 1 is equal to 7, then find m. Then find m. p of m mx square minus 2x plus 3, p of minus 1 m into minus 1 square 2 into minus 1 plus 3. ही किंमत आपण टाकली. वजा 1 चा वर्ग 1 वजा वजा अधिक 2 अधिक 3. m ने 1 ला गुणलं m, 3 आणि 2 किती? 5. p of minus 1. But p of minus 1 is equal to 7, that is the given. This is the first, this is the second. From 1 and 2 या दोन्ही किमती, एक आपण किंमत काढली, एक किंमत आपल्याला दिली आणि या दोन किमतीवरून आपण काय लिहू शकतो पहा. m plus 5 is equal to 7. 7 minus 5, m is equal to 2. m ची किंमत या ठिकाणी किती आली? 2 आली. अशा पद्धतीने चौथं उदाहरण होतं. पाचव्यातलं आपण एक किंवा दोनच उदाहरण सोडवणार आहोत. क्वेश्चन 5 पहा काय आहे. प्रश्न 5 मी थोडक्यात सांगतो. डिवाइड द फर्स्ट पॉलिनॉमियल बाय द सेकंड पॉलिनॉमियल, फाइंड द रिमाइंडर यूजिंग फॅक्टर थेरम. फॅक्टर थेरम याचा आपल्याला वापर करून रिमाइंडर काढायचा आहे. त्यातलं पहिलं उदाहरण x² minus 7x minus 9 x plus 1. First write p of x. या ठिकाणी
फर्स्ट पॉलिनॉमियलला सेकंड पॉलिनॉमियलने भागायचे आणि भागल्यानंतर या ठिकाणी दिस इज दी p ऑफ x x square minus 7x minus 9 आणि what is the divisor? Divisor is x plus 1. Take x is equal to minus 1. हे अत्यंत महत्वाचं आहे. डिवायझर म्हणजे हा भाग कशाने देणार आहे आपण x plus 1 ने. मग हा प्लस 1 आहे तर याच्या जागी किती घ्यायचं मायनस 1. मग p of minus 1 minus 1 square plus 7 into minus 1 minus plus 9 1 minus 7 plus 9 minus 6 that is a 3. p of minus 1 is equal to पहिल्याचं उत्तर या ठिकाणी x ची किंमत उदाहरणामध्ये इथं -7 असल्यामुळे वजा वजा अधिक आणि मग या सगळ्यांची बेरीज होईल 17 उत्तर येईल. पहा इथं वजा आहे मायनस 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 प्लस 1 स्क्वेअर 10 7 17 पहिल्याचं उत्तर 17 आलं. त्यानंतर दुसरं उदाहरण आणखी आपण घेऊया. दुसरं उदाहरण काय आहे पहा 2x minus 2x square plus ax minus 8 and x minus 8 and the divisor is x minus 8. take x ची किंमत वजा 1 आहे ना तर अपोजिट साइन घ्यायची x वजा 1 असेल तर अधिक 1 घ्यायची. वजा 1 आहे अधिक 1 घेतला. दिस इज दी p ऑफ x 2x minus 2x square plus ax minus 8. x च्या जागी आपण a लिहू 2 गुणिले a चा घन 2 गुणिले a चा वर्ग. x च्या जागी आपण a घेऊ मायनस a 2 a चा घन 2a square then a गुणिले a that is a square minus a. मग शेवटी काय राहतील पहा या ठिकाणी 1 गुणिले a प्लस p of a 2a2 हा वजा आणि अधिक चिन्ह भिन्न वजा बाकी होईल a square minus a. therefore जे उत्तर राहील त्याला रिमाइंडर म्हणायचं 2a2 minus a square minus a ही रिमाइंडर. आणि पहिल्या उदाहरणामध्ये सुद्धा रिमाइंडर घ्यायचे राहिले आपल्याला. रिमाइंडर इज इक्वल टू 70. आलं ध्यानात. हे पहा अधिक 1 ची विरुद्ध संख्या दिली आणि ती किंमत टाकून जी उत्तर येईल ते म्हणजे बाकी. वजा 1 ची विरुद्ध संख्या a घेतली आणि ती किंमत टाकून जे उत्तर येईल ती बाकी म्हणजे रिमाइंडर. याला म्हणतात या ठिकाणी रिमाइंडर थेरम. या पद्धतीने आपण या ठिकाणी रिमाइंडर थेरमचे वरती 2 उदाहरण पाहिले. आता आपण उदाहरण पाहणार आहोत 6 क्वेश्चन 6. 6 गणित या ठिकाणी आपण सोडवायला सुरुवात करणार आहोत. 6 क्वेश्चन 6. If the polynomial y2 minus 5y square plus 7ym is divided by y plus 2 and we have to give one remainder. Here divisor y plus 2, therefore take y is equal to minus 2. y ची किंमत आपण -2 घेतली. then p of y2 minus 5y square 7y plus m याची वजा 2
मायनस 5 इंटू वजा 2चा वर्ग 7 वजा 2 अधिक m वजा 2चा घन येतो 8 वजा 2चा वर्ग 4 7 गुणे 14 अधिक m मायनस 1 4 पंचे 20 वजा 14 या ठिकाणी 12 राहिले 20 मधून 8 गेले 12 वजा 14 अधिक m p ऑफ -2 या ठिकाणी 4 पंचे 20 आहे या सर्वांची बेरीज केली मग समान चिन्ह आहे 8 4 12 2 3 4 -42 प्लस m या ठिकाणी हे उत्तर आलं but this is the remainder -42 plus m but remainder is given is equal to 50 given therefore हाई रिमाइंडर आहे आणि हाई रिमाइंडर आहे एकाच उदाहरणात म्हणून 50 plus 42 व्हॅल्यू ऑफ m इज 92 m ची किंमत किती आहे 92 आली उदाहरण क्रमांक 6 झाल्यानंतर उदाहरण क्रमांक 7 आपल्याला घ्यायचं आहे उदाहरण क्रमांक 7 काय या 7व्या उदाहरणामध्ये यूज फॅक्टर थेरम टू डिटरमाइन whether x plus 3 is factor of x square plus 2x minus 3 or not. या ठिकाणी डिवाइडर x plus 3 take x is equal to -3 x ची किंमत आपण किती घेतली या ठिकाणी -3 घेतली then what is the p of x x square plus 2x minus 3 p of -3 that is -3 square 2 into -3 minus 3 वजा 3 चा वर्ग 9 3 गुणे 6 वजा 3 मग 9 minus 9 is equal to 0 therefore remainder is equal to 0 therefore x plus 3 is the factor of x square plus 2x minus 3 हा रिमाइंडर आहे त्याच्यामुळे हा काय आहे फॅक्टर आहे अशा पद्धतीचं आपण लिहू शकतो उदाहरण क्रमांक 8 काय पहा 8 उदाहरण if x minus 2 is a factor of x cube minus mx square plus 10x minus 20 then find the value of m find the value of m हा फॅक्टर आहे अवयव आहे हे पहा डिवाइडर x minus 2 take x is equal to 2 which is the polynomial p of x is x cube minus mx square plus 10x minus 20 p of 2 या 8व्या उदाहरणामध्ये p of 2 काय होईल 2 cube minus m into 2 square plus 10 into 2 minus 20 2 cube is 8 2 square that is 4m plus 20 minus 20 goes to each other p of 2 is equal to 8 minus 4m बरोबर therefore
रिमाइंडर इज 8 minus 4m. रिमाइंडर एवढे आले, but x minus 2 is the factor. Guess what? Remainder is equal to 0. Therefore, 8 minus 4m is equal to 0. 8 is equal to 4m. 4m is equal to 8. m is equal to 8 upon 4. m ची किंमत किती आली? 2 आली. अशा पद्धतीने आपण या उदाहरण संग्रहामधील सर्व उदाहरणं पाहिली. याच्यानंतरची पुढची उदाहरणं सोडू नका. आपल्या तूर्त अभ्यासक्रम आपण कमी केलेले आहेत. या ठिकाणी हा उदाहरण संग्रह संपलेला आहे. 9, 10, 11, 12, 13 पर्यंतचे कोणतेही उदाहरण सोडू नका. झालेली सर्व उदाहरणं व्यवस्थितरित्या आपल्या वहीमध्ये लिहा. या ठिकाणी थांबू.